रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेश हा लावण्याला प्लॅनिंग व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो. खरं तर राकेशनेच लावण्याला हे सगळं सांगितलेलं असतं की तू आता अर्णवला ऑफिसमध्ये घेऊन जा, म्हणजे तुला अर्णवसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल. आणि आता लावण्या खरं तर राकेशचे आभार मानत असते. मला तर ही आयडिया सुचलीच नाही, पण तुम्ही मला एकदम भारी आयडिया दिली, असं बोलूनच ती आता राकेशचं कौतुक करत असते. तर दुसरीकडे मात्र आता राकेशला हे सगळं ती बोलत असतानाच राकेश म्हणत असतो की मला असं वाटतं ना की सगळं काही नीट व्हायला हवं, आणि यासाठी तर मी हे प्रयत्न केलेले आहेत, असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना ती बोलते ना, तेव्हा मात्र आता कुठे जाऊन आनंद जो काही आहे तो लावण्याला आणि त्यासोबत राकेशलाही होत असतो. राकेशचा यामध्ये फायदा असतो, म्हणून तर राकेश लावण्याला अर्णवकडे जवळ करत असतो. आणि आता त्याला माहिती आहे की मी जर लावण्या आणि त्यासोबत अर्णवला जवळ आणलं तर इकडे माझीसुद्धा जी काही मागणी आहे ती पूर्ण होईल, म्हणजेच त्याला लवकरात लवकर त्याच्या इंदोरी जिलेबीकडे जाता येईल, यासाठी त्याने हे प्लॅनिंग केलेलं असतं. आणि म्हणूनच तर तो आता गालातल्या गालात हसत असतो. तर कधी एकदा त्याला इंदोरी जिलेबी भेटते असं झालेलं असतं. आणि आता अर्णव कामाला गेलाय म्हटल्यावर आता फक्त इंदोरी जिलेबी माझीच आहे असा विचारच तो करत असतो. दुसरीकडे मात्र आता सगळी तयारी ईश्वरीने केलेली असते. ईश्वरीला माहिती असतं की आता अर्णव जो आहे तो खरं तर डबा वगैरे घेऊन जाणार आहे, पण त्याला डबा भरून द्यायची जबाबदारी ईश्वरीने घेतलेली असते. कारण ईश्वरीला त्या डब्यामध्ये ना त्याला थँक्यू असं लिहायचं असतं आणि ती चिठ्ठी ठेवायची असते. आता ती फ्रीजमधल्या ज्या नोट्स असतात त्या कुठे ठेवल्या आहेत असं विचारू लागते. त्यावर त्या असणाऱ्या ताई म्हणतात की त्यांना वर ठेवले आहेत. तर आता ती लगेचच ते घेण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला जाते. आणि जेव्हा ती तिकडनं जाते ना बाजूला, तेव्हाच नेमका अर्णव ना खाली उतरत असतो. आणि अर्णवला ईश्वरीला पाहायचं असतं. मामा काय बोलतोय या गोष्टीकडे सुद्धा अर्णवचं लक्ष नसतं. अर्णव हळूहळू का होईना आता खाली आलेला असतो. आणि जेव्हा आता अर्णव खाली येतो तेव्हा लावण्या मुद्दामूनच तिथे येते आणि अर्णवला कामाच्या निमित्त सांगू लागते. अर्णवची नजर मात्र ईश्वरीला शोधत असते. ईश्वरी कुठे गेली, काय गेली हेच त्याला कळत नसतं, कारण त्याला जाताना त्याच्या मिस इंदौरला बघायचं असतं. तर दुसरीकडे मात्र लावण्या ही त्याला जबरदस्ती करत असते आणि म्हणत असते की चला ना आपण जायला हवं, कारण ऑलरेडी उशीर झालाय, आपल्याला भरपूर कामं पेंडिंग ठेवलेली आहेत ती आज पूर्ण करायची आहेत, असं देखील लावण्या आता बोलत असते. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी पुन्हा एकदा किचनमध्ये आलेली असते आणि ती थँक्यूची नोट वगैरे लिहिते आणि त्या डब्याला लावत असते. त्याच वेळेला अर्णव सर आताच गेले हे तिला कळतं. अर्णव सर गेले ही गोष्ट जेव्हा तिला कळते ना, तेव्हा पटकन ती डब्याचं झाकण लावते. आणि तिला आता काही झालं तरी अर्णवच्या मागे धावत पळत जायचं असतं, कारण अर्णवला तो डब्बा द्यायचा असतो. आणि यासाठी तिची आता खूप जास्त धावपळ होऊ लागते. ती ठरवते की चला आपल्याला काही झालं तरीसुद्धा आज जायला हवं. आणि म्हणूनच तर तिने आता पूर्ण पॅकिंग वगैरे केलेलं असतं आणि ती आता जायला निघत असते. ज्या वेळेला आता ती तयारी वगैरे करते ना, तेव्हा मात्र आता ती पूर्ण डब्बा पॅक करते. पूर्ण डब्बा पॅक करून झाल्यानंतर इकडे मात्र आता ती म्हणत असते की चला काही झालं तरी हा डब्बा मला त्यांना द्यायला हवा. घाई गडबडीत ती आता ते सगळं काही बास्केटमध्ये टाकते आणि बास्केटमध्ये टाकून झाल्यानंतर ती बाहेर जाते. बाहेर जाऊन पाहते तर काय पूर्णपणेच आता तिकडनं अर्णव निघून गेलेला असतो. अर्णवची गाडीही तिकडनं गेल्यामुळे आता ईश्वरी बेचैन झालेली असते. अर्णवपर्यंत हा डब्बा कसा पोचवायचा. त्याच वेळेला आता ईश्वरीला मामा म्हणतात की काय झालं. तर मामांना ईश्वरी सांगते की आज आहे ना मी मुद्दामूनच त्यांचा डब्बा भरला होता, म्हणजे काय आहे ना मला असं वाटत होतं की त्यांना उशीर व्हायला नको ना, मग त्यांनी काही खाल्लंही नव्हतं सकाळी नाश्त्याला, म्हणून त्यांच्यासाठी हा टिफिन केला होता पॅक. मग आता आकाश तिथे आलेला असतो आणि आकाश म्हणतो की काय झालंय का बहिणी, काही राहिलंय का. तर अर्णवला डब्बा द्यायचा होता, तर तुम्ही द्याल का अर्णव सरांना डब्बा, असं देखील आता ईश्वरी विचारू लागते. ईश्वरीला आता तो म्हणतो इतकंच का, ठीक आहे ना मी देतो. आणि तसंही त्याच्या आवडत्या व्यक्तीने त्याच्या बायकोने एवढा डब्बा त्याच्यासाठी भरून दिलाय आणि मग मी त्याच्यापर्यंत तो पोहोचवणार नाही का, असं देखील आकाश टोमणे मारत बोलत असतो. राकेश हे सगळं लांबून ऐकत असतो आणि राकेश जेव्हा ईश्वरीच्या समोर येतो तेव्हा मात्र आता मामांच्या लक्षात येतं की ईश्वरीला सुद्धा घरात जास्त वेळ थांबून उपयोग नाही, कारण हा नालायक माणूस हा तर नक्कीच ईश्वरीला
पुन्हा एकदा त्रास द्यायचा विचार करेल. त्यामुळे आता मामा जे आहेत ते आकाशला म्हणतात की अरे हा डबा तर तिने बनवला आहे, मग तू कशाला देतोस? एक काम कर, तिलासुद्धा तुझ्यासोबत ऑफिसला घेऊन जा. त्यानिमित्ताने अर्णवचीही भेट होईल आणि इतके दिवस ती ऑफिसलाही गेली नाही आहे, तिच्या फ्रेंड्सलासुद्धा भेटेल. असं काहीसं मामा आता सांगू लागतात. मग आता ही कल्पना ईश्वरीलासुद्धा आवडते. ईश्वरी म्हणते हो हो मामा, एकदम बढिया कल्पना दिली बघा, मलाही आवडेल ऑफिसला जायला. मग काय ईश्वरी लगेचच आता बॅग वगैरे घेऊन येते असं म्हणते आणि आकाशला बाहेर थांबायला सांगते. आकाशही गाडीच्या दिशेने जातो आणि बाहेर आता थांबून तिची वाट बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता मामाने हे सगळे उद्योग केलेले असतात ना, त्यामुळे राकेशला खूप जास्त राग आलेला असतो आणि राकेश आता वेगळ्याच नजरेने पाहत असतो. दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो कंपनीत जाऊन पोचलेला असतो आणि त्याला पूर्ण कामाची जी यादी आहे ती दिली जाते. तेवढ्यातच आता लावण्य मुद्दामून त्याला इकडे सही करायची आहे, इथे पण करायची आहे असं बोलूनच त्याच्या जवळ आलेली असते. आणि ती जेव्हा त्याच्या जवळ येते ना, तेव्हा मात्र आता अर्णवच्या मनात ना सारखे आता ईश्वरीचेच विचार सुरू असतात. ईश्वरी सेफ तर असेल ना, ईश्वरी मी जाताना दिसलीही नाही, कुठे गेली असेल ही ईश्वरी, असे अनेक विचार ना त्याच्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळेच ना त्याचं कामाकडे लक्ष कमी आणि ईश्वरीकडे लक्ष जास्त असतं. तर लावण्याला हे कळतं आणि लावण्याच्या लक्षात आलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आपण अर्णवच्या मनामध्ये जागा निर्माण करायला हवी, अर्णव याला आपलंसं करायला हवं असंच ती आता ठरवत असते. आणि म्हणूनच ना ती आता पूर्णपणे तयारी करते आणि त्याच वेळेला हळूहळू का होईना अर्णवच्या जवळ यायचा प्रयत्न करत असते. अर्णव जो आहे तो मात्र कामामध्ये का हरवून जातो ना की लावण्या इथे काही करते त्याच्यासोबत याचंही त्याला भान नसतं. तो बिचारा कामामध्ये पूर्णपणे रमून गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता तो कामामध्ये तर रमलेला असतोच. तर इकडे आता तेवढ्यातच लावण्याचा फोन वाजतो. लावण्याच्या फोनवर आता कॉल आलेला असतो. लावण्या कॉल रिसीव्ह करते. ती म्हणते की मामींचा आता कॉल का आला असेल असा विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच ती विचार करत असते की काय झालं असेल. तर इकडे वल्लरी मात्र फोन करून सांगू लागते जबरीच्या सुनबाई ऑफिसमध्ये यायला निघालेल्या आहेत. काय ती आता ऑफिसमध्ये सुद्धा यायला निघाली? काही मुलगी आहे, जरा म्हणून जगू देत नाहीये, काही चाललंय का हिचं, असाच विचार ना आता इकडे मात्र लावण्या करत असते. मात्र आता वल्लरी सांगत असते की तू जरा लक्षच ठेव, कारण काही झालं ना तरी दोघांना एकत्र येऊ देऊ नकोच असं देखील आता बोललं जातं. इकडे मात्र आता फोन कॉल सुरू असतो. फोन कॉल सुरू असला तरीसुद्धा इकडे मात्र अर्णवचं बरोबर लक्ष असतं. अर्णव विचार करतो की काय चाललंय काय नेमकं, आणि म्हणूनच अर्णव ना आता इकडे तिकडे पाहत असतो. आणि अर्णव आता म्हणत असतो की झालंय का, आपण कामाला लागायचं का? त्यावर मात्र अर्णवला ती म्हणते की हो हो झालंय, बस थोडाच वेळ, हां म्हणूनच थोडा वेळ लागला, बस इतकंच असं देखील आता तो म्हणू लागते. आणि त्याच वेळेला कोणाचा फोन होता असं देखील अर्णव तिला विचारतो. मग ती अर्णवला सांगते नथिंग स्पेशल, आणि असं बोलून ती पुन्हा आता एकदा कामाला लागते. तिला काही झालं ना तरीसुद्धा आता अर्णवच्या जरा जास्तच जवळ यायचं असतं, कारण तिला आता ईश्वरीला तिची जागा दाखवून द्यायची असते आणि यासाठी तिचे प्रयत्न हे सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरीने आता खूपच छान असं जेवण वगैरे बनवून आणलेलं असतं. आणि जेव्हा तिने हे जेवण वगैरे बनवून आणलेलं असतं ना तेव्हा मात्र आता ती ठरवते की हे जेवण अर्णव सरांना द्यायचं. पण ही मुलगी किती नालायक आहे, केवढी जवळ आली आहे या अर्णव सरांच्या, आता तर ना मी हिला सोडत नसते असा विचार देखील ना इकडे ईश्वरी करत असते. ईश्वरी आता लांबून एवढं सगळं पाहते की ही मुद्दामूनच अर्णव सरांच्या जवळ येत आहे. मग आता ती अर्णव सरांसाठी जो डब्बा आणलेला आहे तो तर अर्णव सरांना द्यावाच लागेल ना असा विचारच ती आता करू लागते. आणि हळूच आता ती अर्णव सरांना हाक मारते आणि अर्णव सर हे बघा मी तुमच्यासाठी डब्बा आणला आहे. अर्णवने अचानकपणे ईश्वरीला आलेलं पाहिल्यामुळे अर्णवही प्रचंड खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो की अरेच्छा मिस इंदौर तू इथे. आणि त्याच वेळेला आता अर्णव खूप जास्त खुश होतो आणि अर्णवना ईश्वरीचं वेलकमही करतो. ईश्वरी म्हणत असते की मग तुम्ही कामाच्या नादात काही खाणार नाही पिणार नाही हे मला माहिती, आणि म्हणूनच तर तुमच्यासाठी खास मी हा टिफिन आणलेला आहे, चला बघ टिफिन खाऊन घ्या. तर लावण्य म्हणत असते की आमचं काम सुरू आहे, टिफिन काय नंतरही खाता येईल, आधी मला कामं होऊ देत असं देखील आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता लावण्याचा खूपच जास्त तळताट लागत असतो, कारण तिला काही झालं तरी ईश्वरी अर्णवला जवळ
म्हणायचं नाही आहे आणि म्हणूनच तर ती अर्णवला आज ऑफिसमध्ये या राकेशच्या सांगण्यावरून घेऊन आली आहे. इकडे मात्र आता अर्णवला ती म्हणत असते की डबा खाताना व्यवस्थित डबा खा हां, झाकण उघडून. तर अर्णव म्हणतो झाकण उघडून म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुला? मग आता अर्णवला सांगितलं जातं की अहो सर, झाकण उघडल्यावरच तर आतमध्ये काय आहे हे तुम्हाला दिसणार आहे ना, मग झाकण उघडून तुम्ही बघू शकता असं देखील आता म्हटलं जातं. आणि लवकरात लवकर डबा खाऊन घ्या असं देखील आता ईश्वरी बोलते. मी काही इतक्यात ऑफिसमधून जात नाही आहे, मी माझ्या मैत्रिणींना भेटणार आहे. ते काय ना बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये आली आहे आणि इतके दिवस मी त्याला भेटत होती ती ह्या कंपनीची PA म्हणून ना, पण आता या कंपनीची मालकीण आणि तुमची बायको म्हणून मी आज पहिल्यांदाच त्यांना भेटणार आहे असं देखील ईश्वरी अगदी बेधडकपणे सांगू लागते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं अगदी मनमुरादपणे बोलते ना, तेव्हा आता तुला सुद्धा या सगळ्या गोष्टी पटतात. तर अर्णवही ईश्वरीकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लावण्याचा खूपच जास्त रागराग होत असतो. लावण्याला आता कळत असतं की खरंच अर्णवसाठी ईश्वरी किती इम्पॉर्टंट आहे. अर्णव जेव्हापासून ती आली तेव्हापासून आपल्याकडे बघतही नाही आहे, आपल्याला विसरलाय. इकडे मात्र आता ईश्वरी ठरवत असते की आपण तर ठरवलं आहे की ऑफिसमध्येच राहायचं, पण आता आपण जायचं का असा विचारसुद्धा तिच्या मनामध्ये येत असतो. तरीसुद्धा आता ईश्वरी जी आहे ना ती पूर्ण प्रयत्न करते आणि ईश्वरी आता ठरवते की चला फायनली ही सगळी तयारी झालेली आहे आणि आता काम झालं की पहिल्यांदा हा टिफिन खाऊन घ्या, कारण कामामध्ये असलात ना तुम्ही की तुमचं कशातच लक्ष नसतं हे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. आणि आता काय मी माझ्या मैत्रिणींना या कंपनीची मालकीण म्हणून भेटायला जाते ना, मग गप्पांमध्ये उशीर होईल, त्यामुळे मी आहे ऑफिसमध्येच असं देखील मुद्दामून ईश्वरी लावण्याच्या समोर बोलत असते. लावण्याला तिची जागा दाखवून देण्यासाठी आता ती तिच्या मैत्रिणींना भेटायला चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी पुन्हा एकदा जाताना अर्णवला म्हणत असते की आठवणीने खाऊन घ्या हां, आणि असं बोलूनच ती आता जायला निघत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की ठीक आहे, माझं एवढं काम झालं का मी खाऊन घेतो. तर आता ईश्वरीचा काही तिकडनं पाय निघत नसतो, कारण ईश्वरी ही विचार करत असते की लावण्यासुद्धा या कॅबिनमध्ये आहे आणि मी का बाहेर जाते, म्हणजेच मी माझ्या मैत्रिणीला भेटायचे म्हणून जाते, पण ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे अर्णव सरांनी एवढं, कारण अर्णव सर आणि तिची जरा जास्तच जवळीक वाढली आहे. ती खूपच अर्णव सरांच्या जवळ जाते. काही झालं ना तरीसुद्धा मला ना तिला अर्णव सरांच्या इतक्या जवळ जायला द्यायला नको, कारण मी आता अर्णव सरांची बायको आहे. पण या सगळ्या गोष्टी मला का असं वाटत आहेत की तिने अर्णव सरांच्या जवळ जायला नको म्हणून काही चाललंय काय माझंच मला कळत नाही आहे असा विचार देखील आता ईश्वरी मनापासून करत असते. तर दुसरीकडे आता ही बघू लागते मागे बघून, तर इकडे पुन्हा एकदा लावण्या अर्णवला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते. ती मुद्दामूनच त्याच्या जवळ जात असते आणि तिचे जे काही नखरे चाललेले असतात ना ते लांबूनच ईश्वरी पाहते. म्हणून ईश्वरी आता ठरवते की जोपर्यंत अर्णव सर हा डबा खाणार नाहीत ना तोपर्यंत ती काही त्या कॅबिनमधून बाहेर पडणार नाही. आणि म्हणूनच ती आता पुन्हा एकदा कॅबिनमध्ये जाऊन अर्णवला म्हणत असते की अर्णव सर चला पटकन खाऊन घ्या. अर्णव म्हणत असतो की अगं काय झालं, तू तर तुझ्या फ्रेंड्सना भेटायला जाणार होतीस ना. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की मी जाणार होते पण मी गेले नाही. ते काय ना मला माहिती आहे की तुम्ही ना जेवणार नाही आहात, म्हणूनच मी इथेच थांबणार आहे. जोपर्यंत तुम्ही हा डब्बा संपवत नाही ना तोपर्यंत मी कुठेही हलणार नाही असं देखील आता ईश्वरी ही अर्णवला सांगू लागते. दुसरीकडे मामाने आता वल्लरीचे कान भरायला सुरुवात केलेली असते. वल्लरीला राकेश म्हणत असतो की बघा ना, हा अर्णव ना आणि ईश्वरी ह्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालंय ना त्या गोष्टी आपल्यालाही पटलेल्या नाही आहेत. पण काय करायचं, आपण काही झालं तरीही सामावून घेतो. पण त्या बिचाऱ्या लावण्याचा मनाचा विचार कधी कोणी केलाय का? तिला किती त्रास होत असेल, किती यातना सहन कराव्या लागत असतील, कारण तिचं एवढं चांगलं लग्न जमलेलं होतं आणि अचानकपणे तुटलं. आणि हे सगळं ना त्या मुलीमुळे झालेलं आहे. आपल्याला काही झालं तरी त्या मुलीला कसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं, पण इथे आपण किती सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. वल्लरीला आता मामाबद्दल सुद्धा मुद्दामूनच सांगितलं जातं. राकेश म्हणत असतो की खरं तर ना तिला ना बाहेर पाठवायचं काम ना या ह्याने केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल पण हे ना एकदमच बेकार आहेत. खरं तर ना मला तुम्हा नवरा बायकोमध्ये भांडणं लावायची नाही आहेत, पण जे सत्य आहे ना मी तेच तुम्हाला सांगतोय, कारण ती घरातच थांबली असती. मामानेच ना उगाचता तिला फोर्स केला, त्यामुळे ती घराच्या बाहेर पडली.
असं देखील आता मामा जो आहे तो मात्र आता वल्लरीला सांगू लागतो. वर वल्लरीला हेही म्हणतो की बघा हा, मला काही तुमच्यामध्ये भांडणं लावायची नाही आहेत, मी जे आहे ना ते सहजपणे असं सांगतोय तुला, असं देखील तो आता वल्लरीला बोलू लागतो. आणि जेव्हा वल्लरीला या सगळ्या गोष्टी तो सांगू लागतो ना तेव्हा मात्र आता कुठे जाऊन काहीतरी चांगलं घडतंय असं वाटू लागलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर एकदम परफेक्टली घडत असतातच, पण दुसरीकडे मात्र आता मामाबद्दल सुद्धा भडकवायचं काम हे सुरू असतं. मामाबद्दल जेव्हा आता भडकवलं जातं ना मात्र वल्लरी म्हणत असते की येऊ दे ना त्यांना, मलाही पाहायचं आहे ते नेमकं काय काय करतायत ते, कारण आहे ना त्यांना आता मी असं सोडणार नाही आहे, खूप झालं आहे त्यांचं, असं देखील आता रागारागात वल्लरी बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं मामा आणि तुमच्यामध्ये मला काही भांडणं लावायची नाही आहेत असं देखील मुद्दामून आता राकेश बोलत असतो. पण नाही, काही झालं ना तरी ह्यांना तर मला पटणीवर आणायलाच हवं असा विचारच ती आता करू लागते. राकेशला तर हेच हवं असतं. दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो लावण्याकडे बघत असतो. तर लावण्य म्हणत असते की आम्हाला काम आहे आणि ते काम झाल्याशिवाय मी काही इकडनं जाणार नाही आहे असं देखील आता बोललं जातं. काम तर नंतर होईल, पण आधी तुम्ही टिफिन खायचा, तोपर्यंत मी इथून निघत नसते असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. पण आता लावण्या तिथेच असताना ईश्वरी सांगत असते की डब्याचं झाकण उघडताना नीट उघडा हा प्लीज. तर इकडे मात्र लावण्या इरिटेट होत असते. लावण्या म्हणत असते की काय हे ह्यांचं संपतच नाही आहे असाच विचार ती करत असते. अगं आम्हाला आमचं काम इम्पॉर्टंट आहे आणि तू काय घेऊन बसलीस हे सगळं, जा बरं इकडनं असं देखील आता तिला बोलण्यात येतं. पण तरीसुद्धा ती काही तिकडनं जायला तयार नसते. डायरेक्टली ती आता सांगू लागते की मलासुद्धा काम इम्पॉर्टंट आहे, पण अर्णव सरांनी खायला हवं असं मला वाटतं. अर्णव सर जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मी कुठेही हलणार नाही. कडे आता आकाशही केबिनमध्ये येतो आणि आकाश पाहतो. त्याच वेळेला आकाश म्हणतो की काय चाललंय, काय कसली गडबड चालली आहे एवढी. त्याच वेळेला बघा ना मी खरं तर ना टिफिन आणला होता आणि हे खातही नाही आहेत. त्याच वेळेला आकाशमध्ये येतो आणि लावण्याला म्हणत असतो की खरं तर ना त्यांना इतक्या दिवसानंतर इतका चांगला वेळ मिळतोय. खरं तर होम मिनिस्टर आलेली आहे अर्णवची, मग इथे आता आपलं काही चालणार नाही, आपलं काम करायचं आहे हे मला तर माहिती आहे, पण आपण आहे ना काम नंतर करूया. आता माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ना हे सगळं आहे. आणि लावण्या मला ना त्या दुसऱ्या कामाबद्दल थोडं समजावून सांग ना असं देखील मुद्दामून आकाश ना लावण्याकडे पाहून बोलत असतो. का तर त्याला आता ईश्वरी आणि अर्णवला जास्तीत जास्त वेळ द्यायचा असतो आणि त्यासाठी आता ही शक्कल लढवलेली असते. तोही विचार करत असतो की काही झालं सुद्धा दोघांनाही जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा असाच आता इकडे आकाश विचार करतो आणि जास्तीत जास्त वेळ अर्णव आणि ईश्वरीला द्यायला हवा म्हणून तो लावण्याला सुद्धा तिकडनं घेऊन जात असतो. लावण्या जी आहे ती खूप जास्त चिडलेली असते. लावण्याला असं वाटत असतं की चला फायनली आपण सगळं काही मिळवलं आहे, पण आता तिचं सगळं काही हातातून निसटून गेलेलं असतं, त्यामुळे तिला आता कोणत्याही गोष्टी मिळत नसतात. तर दुसरीकडे मात्र आता आकाश हा लावण्याला तिकडनं घेऊन जातो. तर लावण्याला जेव्हा तो घेऊन जातो ना तेव्हा ईश्वरी खूप जास्त खुश होते आणि ईश्वरी विचार करते की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या फायनली अशा भेटतील असं वाटलंही नव्हतं. त्याच वेळेला आता इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे असतात. त्याच वेळेला ईश्वरीला अर्णव मुद्दामून विचारतो की अगं काय झालं, तर तू कसली वाट बघत होतीस, लावण्य जायची का? तर ईश्वरी म्हणते की हो 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 असं म्हटल्यानंतर आता अर्णव म्हणतो काय तू लावण्य जायची वाट बघत होतीस? त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते की नाही, ते काय ना तुमचं काम कधी संपतं ना याची वाट बघत होती. चला पटकन खाऊन घ्या बरं, कारण खूप उशीर झाला आहे. तुम्ही जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मी इकडनं काही जाणार नाही. खरं तर तिला ना तो चिठ्ठी कधी वाचतोय ना असं झालेलं असतं आणि त्याचसाठी ना ती तिथून हलायला बघत नसते. तर आता अर्णवला ती म्हणत असते की खा ना अर्णव सर. आता अर्णव एक एक टिफिन काढतो आणि त्या टिफिनचं झाकण उघडायला जात असतो. त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्णवला एवढं छान जेवण ईश्वरीने आणलेले आहे आणि आता अर्णवला या सगळ्याबद्दल खूप छान वाटत असतं, कारण त्याने विचारही केला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी अशा घडतील असं, आणि त्यामुळेच ना आता त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो.
तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर घ्या, पटकन डबा खाऊन घ्या. आणि त्यावेळेला ती एक एक डबा काढून देत असते. तेवढ्यातच अर्णवचा आता फोन वाजतो. अर्णव फोनवर बोलत असतो. अर्णवला कामासंदर्भात तो कॉल आलेला असतो. त्यामुळे आता अर्णवला तो कॉल रिसीव्ह करणं गरजेचं असतं. त्यामुळे अर्णव आता तो कॉल रिसीव्ह करतो. त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी पुन्हा एकदा रमून जाते. ईश्वरी विचार करते की मी ह्यांना कधी एकदा हे सगळं होतं याची वाट बघते आणि हे अर्णव सर पण काय किती वेळ त्या फोनमध्ये रमलेले आहेत, असाच विचार आता इकडे असणारी ईश्वरी करत असते. ईश्वरीला असं झालेलं असतं की अर्णव कधी एकदा तो टिफिन उघडतोय आणि त्याच्यावरचं थँक्यू वाचतोय. ह्या गडबडीमध्ये ईश्वरी असते आणि म्हणूनच ना ईश्वरीचं लक्षही लागत नसतं. ती एकटक त्या अर्णवकडे पाहत असते. कधी एकदा अर्णव त्या डब्यामध्ये ती चिठ्ठी पाहतोय असं तिला होत असतं. तर इकडे मात्र अर्णव त्या फोनमध्ये इतका रमलेला असतो की त्याला आता डब्बा खायचं सुद्धा भान उरत नाही. ईश्वरी बिचारी अशीच उभी असते. त्याच वेळेला आता फोन ठेवतो कधी असा विचार ती करत असते. कसा बसा आता अर्णव तर फोन ठेवतो. अर्णवने फोन ठेवल्यानंतर अर्णव जो आहे ना तो भाजीचा डबा उघडतो. मग त्यावेळेला भाजी जी आहे ना ती डब्यातली थोडीशी टेबलवर सांडते आणि जेव्हा भाजी डब्यातली थोडी टेबलवर सांडते ना तेव्हा मात्र दुसऱ्या डब्यामध्ये काही चपात्या असतात आणि त्यासोबत त्याला ती लावलेली चटणी. आणि त्याच वेळेला आता अर्णवला बाजूला असलेला तो कागद दिसतो. मग आता ती भाजी जशी टेबलावर पडली ती तर पुसायला हवी. सॉरी खूपच जास्त मेसी झालेला आहे, थांब मी ना पटकनच आवरतो. अरे कशाने पुसायचं असा विचार देखील त्याच्या डोक्यात येत असतो. मग काय त्याला ती चिठ्ठी सापडते ज्यामध्ये ईश्वरीने थँक्यू लिहिलेलं असतं. ईश्वरीने थँक्यू लिहिलेली चिठ्ठी अर्णवला सापडल्यामुळे आता अर्णव ती काही चिठ्ठीकडून बघत नाही. पण त्यावेळेला आता अर्णव विचार करतो की हे टेबल तर पुसायचं आहे, मग आपण या कागदाने पुसूच शकतो. आणि हळूच तो कागद काढतो आणि त्या कागदाने ते आता पुसायला सुरुवात करतो. तर ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होतो. कारण ईश्वरीने जी काही गडबड धावपळ गोंधळ केलेला असतो तो फक्त आणि फक्त या चिठ्ठीसाठी. आणि तीच चिठ्ठी अर्णव सर काढून त्या चिठ्ठीने पुसतायत. अर्णवला आता प्रश्न पडलेला असतो की ईश्वरीला नेमकं झालंय काय. आणि तो म्हणूनच ईश्वरीला म्हणत असतो की काय चाललंय काय तुझं, अशी काय करतेस. त्यावर अर्णवला ईश्वरीला काही बोलता येत नसतं. ईश्वरी बोलू शकत नसते की ती चिठ्ठी मी तुमच्यासाठी आणली होती, तर थँक्यू लिहिलेलं होतं. ती काही सुद्धा बोलत नाही. ती आता फक्त एकदमच टेन्शनमध्ये येते आणि अर्णवकडे पाहत असते. अर्णवलाही कळत नसतं की या मिस इंदौरला झालंय तरी काय, ही अशी का वागते, हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. तर दुसरीकडे आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं ईश्वरीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी अर्णवला थँक्यू बोलायचं. आणि यासाठी तिने पूर्ण तयारी केलेली असते. एक बुके घेऊन बोलवलेला असतो आणि तो बुके खूप छान असा तयार केलेला असतो थँक्यूचा. आणि तो बुके घेऊन ती आता आतमध्ये जाते. दुसरीकडे मात्र आता अर्णवला ईश्वरीने दिलेली ती चिठ्ठी सापडते. त्यामुळे आता अर्णव जो आहे तो खूपच जास्त खुश असतो. आणि त्यामुळे आता अर्णवही विचार करतो की म्हणजे ही चिठ्ठी द्यायला मिस इंदौर इथपर्यंत आली होती. आणि थँक्यूची चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला खूप जास्त आनंद होतो. इकडे मात्र ईश्वरी तो बुके घेऊन वर चाललेली असते. मामा आणि त्यासोबत अंजलीला खूप जास्त आनंद होत असतो. तर राकेशला मात्र या सगळ्याचा खूपच राग येत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.